सरपंच मंगेश साबळे यांनी रावसाहेब दानवे यांनी आरोग्य सुविधा दिला नसल्याचा केला आरोप। सरपंच मंगेश साबळे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। लोकसभा निवडणुकीत सरपंच मंगेश साबळे यांनी आज लोकसभा निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून त्या पार्श्वभूमीवरती मंगेश साबळे यांनी बोलताना सांगितलंय, रावसाहेब दानवे यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुलांना प्यायला पाणी नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलला महिलेची डिलिव्हरी करावी लागते। रावसाहेब दानवे यांनी विकास केला नसल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केलाय। कधी लाईट जाते कधी लाईट येते हे सांगता येत नाही, काय विकास केला दादांनी असे सरपंच मंगेश साबळे यांनी बोलताना विचारलंय। आज दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केलाय। यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। दादा मला सांगा, तुम्ही आज फॉर्म भरला, काय अपेक्षा आपली? अपेक्षा आता जनता ठरवेल की जनतेला काय अपेक्षित आहे। जनतेला 25 वर्षापासून सत्तेत असलेले दादाराज पुन्हा हवेत की नवीन चेहरा हवा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार आहे। रणनीती कशी असणार आहे? रणनीती एकच आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। काय जनशक्ती काय? ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, शेतकऱ्यांच्या टळवरचं लोणी खाऊन ज्यांनी संपत्ती कमावली आहे, त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं पोरगं, शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलेलं एक कष्टकरी शेतकऱ्यांचं पोरगं 1 रुपयाही खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे, पोहोचत आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतो। मराठा आरक्षणामध्ये आपण भूमिका घेतली होती, आपल्या गाड्या जाळल्या होत्या, तर मग पाटलांचं तुम्हाला समर्थन आहे? पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तो अतिशय योग्य आहे। पण या ठिकाणी जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन की काँग्रेस आणि भाजपपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा, म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय दिला। पर्याय कसा असणार? पर्याय अपक्ष उमेदवार असणार आहे, जो तुमच्यासाठी लढू शकतो, वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो, शेतकऱ्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो। तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्याचा विकास आराखडा काय आहे का वेगळा? जालना विकास आराखडा, रस्ते व्यवस्थित नाही, पाणी व्यवस्थित नाही, आरोग्य व्यवस्थित नाही, शिक्षण व्यवस्थित नाही, हा विकास जो बेसिक विकास आहे तोच अजून झालेला नाही। तर याची शेतकऱ्यांना गरज आहे, याची या नागरिकांना गरज आहे। लाईट या ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही, हे सगळ्या गोष्टी या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत। रावसाहेब पाटलांनी तर विकासाचा धडाका लावला होता, खूप विकास केलेला असं त्यांचं काय विकास केला आहे मला सांगा ना तुम्ही? त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला, सिमेंट रस्ता म्हणून जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही। एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं सीझर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात, 2-3 लाख रुपये घेतात। पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही, 15-15 दिवसाला पाणी यायला लागले, कधीही लाईट जाते कधीही लाईट येते। काय विकास केला आहे दादांनी? तुमचा प्रचार कसा असणार? प्रचार माझा जनता करणार आहे, जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे। जनता हा बदल घडवून आणणार आहे। माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून, तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे। चिन्ह कोणतं असणार? कुठलं चिन्ह मागितलं? चिन्ह या ठिकाणी आम्ही नमूद केलेलं आहे, आता कुठलं मिळतं हे निवडणूक आयोगाकडनं आम्हाला कळेल। सन्माननीय निवडणूक तुम्हाला काय अपेक्षा? अपेक्षा आपल्याला बऱ्याच असतात, मलाही वाटतं की मी खासदार व्हावं, पण आता ते चिन्ह या ठिकाणी आम्ही डायमंड मागितलं आहे, एक गन्ना किसान आहे, एक शिट्टी आहे, बरीच चिन्ह